हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी माहेरी आलेली आहे. वाटलं होतं माहेरी आल्यानंतर मस्त 8-9 वाजेपर्यंत झोप काढेल, मस्तपैकी आरामात उठायचं, पण कशाचं काय, इथे रोजच्या सवयीप्रमाणे 7 वाजता जाग आली. उठल्याबरोबर थोडासा टाईमपास करत बसले तर आईसाहेब म्हणाले की बाई, सणासुदीचं अंगण असं रिकामं ठेवू नये, छान अशी रांगोळी काढ. मग काय, आईसाहेबांचा आदेश सराखोपर घेतली. मग रांगोळी काढायला मस्त अशी रांगोळी काढली. जास्त काही मोठी नव्हती काढली कारण जागाच नव्हती. अपार्टमेंटमध्ये केवढी जागा असते तुम्हाला माहितीच आहे. अशा पद्धतीने रांगोळी काढून झाल्यानंतर आईसाहेबांनी गरमागरम नाश्ता हातात दिला. त्यानंतर दुपारी म्हटलं थोडंसं घर पण सजवावं म्हणून अशा माळा काढल्या बॉक्समधल्या आणि घेतल्या लावायला. छान अशा सगळ्या माळा लावून झाल्यानंतर आईने गरमागरम जेवण वाढलं, जेवण करून घेतलं, थोडासा आराम केला आणि या पोरांचं बघा, असा काहीतरी पोरांचा धिंगाणा चालू होता. त्यानंतर मग ही एक भिंत रिकामी वाटत होती. माळा होत्या तर म्हटलं कशाला त्यांना ठेवायचं म्हणून दिलं चिटकून अशा पद्धतीने. आणि हे दिसायला साधं दिसत होतं पण व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं वाटत होतं. ते खूप छान असं डेकोरेशन पण झालं आणि वेळ पण नाही लागला. काय नुसत्या माळाच तर चिटकवायच्या होत्या. त्यानंतर आईसाहेबांना म्हटलं आता तू आराम कर, मी तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवते. आईला मस्तपैकी चहा बनवून दिला. आई गेली बाजारात. मग दिवाबत्तीची वेळ झाली. संध्याकाळी मस्त असे दिवे लावून घेतले. वहिनींनी खूप छान असे दिवे पेंट करून ठेवले होते. मला काही ते करत बसायची गरज वाटली नाही. खूप छान पेंट करून डेकोरेट करून ठेवलं होतं. लायटिंग वगैरे लावून ते पण सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलं. त्यानंतर तुळशीला बाल्कनीमध्ये आणि अंगणामध्ये छान असे दिवे लावले. मस्त रांगोळीच्या भोवती पण दिवे लावले आणि छान असं व्हिडिओ काढला. त्यानंतर तुळशी मैयाला पण आईने खूप छान असं सजवलं होतं. म्हटलं दिवाळीचं मस्त असं लाल चुनरीचा वस्त्र तुळशीला परिधान केलं. त्यानंतर छान असं मी एक व्हिडिओ घेतला, तोरण वगैरे बांधलेला. मागचा पसारा इग्नोर करा. नंतर मामाने ऑफिसमधून गिफ्ट आणलं. मामाला ऑफिसमध्ये गिफ्ट भेटलं आणि ते गिफ्ट ओपन करायची खूप एक्साइटमेंट होती. त्याला वाटलं काही खेळणे वगैरे असेल, पण खूप छान असे क्यूट ड्रायफ्रूटचे कंटेनर होते. ते झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि स्वतःचीच मेहंदी बघून आश्चर्य वाटलं की नवऱ्याचं प्रेम थोडं जास्तच उतू जात आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.